नमस्कार, एबी मराठीच्या उजने अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाज आहे, रेड अलर्ट दिलेला आहे आणि मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस होत असल्याने उजनी धरणामधून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ केली जाते आहे। उजनीमधून आज सकाळी 6:15 वाजता 50,000 क्युसेकचा विसर्ग सुरू होता, यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून 70,000 क्युसेक्सने उजनी धरणातून पाणी सोडलं जात आहे। यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आज आणि उद्या 2 दिवस हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे आणि मध्यरात्रीपासून जोरदार मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनीतून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सध्या उजनी धरणाची टक्केवारी आपण पाहिली तर 106% उजनी धरण आज सकाळी 6 वाजता भरलेलं होतं। दौंडची आवक जरी कमी असली तरी सुद्धा मुसळधार पाऊस पाणलोट क्षेत्रामध्ये होतो आहे आणि त्यामुळे धरण प्रशासनाच्या वतीने विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून त्या ठिकाणी पावसाने थोडीशी उघडीप दिलेली होती, मात्र काल दिवसभर संततधार पावसाची सुरू होती। रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं। भीमा नदीवरील जे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते गेल्या 4-5 दिवसापासून सतत पाण्याखाली जात आहेत। काही वेळासाठी वाहतूक सुरू होते आहे। आता पुन्हा भीमा नदीवरील हे जे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते पाण्याखाली जाणार आहेत। पाऊस जोरात पडतो आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा। ओढ्याकाठी नदीकाठी असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। एबी मराठीच्या वतीने सुद्धा मी आपल्याला आवाहन करतोय की पुढील 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। काळजी घ्या, सुरक्षित राहा। नदीकाठी आणि ओढ्याकाठी असलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी सुरक्षित राहावं। एबी मराठीवरती पावसाच्या अपडेट असतील किंवा उजनी आणि वीर धरणाच्या सातत्याने होणाऱ्या पाण्याच्या बदलाच्या अपडेट मी तुम्हाला तासाला त्या ठिकाणी वाढ झाली किंवा घट झाली का लगेच आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे।